स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांच्या त्यागातून अनेकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं। त्यावेळेस बलिदान द्यायची आवश्यकता होती, संघर्ष करायची प्रचंड आवश्यकता होती। त्यावेळेस ती स्वातंत्र्य मिळण्याची गरज होती, परंतु आजची गरज आपली वेगळी आहे। आजची गरज आहे समाजातला प्रत्येक व्यक्ती हा साक्षर झाला पाहिजे, साक्षर होऊन परत उच्च शिक्षित पण झाला पाहिजे। ह्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न एकत्रितरित्या केला पाहिजे। या ठिकाणी स्थानिक रोजगार जास्तीत जास्त उपलब्ध झाला पाहिजे। त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून एकसंघ होऊन या परिसरातल्या विकासासाठी आपण रोजगारासाठी काय काय निर्माण करावं लागेल ह्याच्यावर सुद्धा आता आपली गरज आहे। जसं की आपली इथली MIDC असते, MIDCला सुद्धा माझं मत आहे की का बंद झाली काय बंद झाली त्याच्यापेक्षा चालू करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊ। मला असं वाटतं की MIDC सुद्धा चालू करून इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे, कारण MIDC झाल्याशिवाय या ठिकाणच्या तरुणांना रोजगार मिळणार नाही। याचबरोबर शेती उत्पादन जे आहे, शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, शेतकऱ्याला स्वावलंबी केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा चांगला बाजारभाव मिळावा यासाठी सुद्धा मला असं वाटतं की एखादी बाजारपेठ सुद्धा या मंद्रुप परिसरामध्ये झाली तर स्थानिक बाजार उपलब्ध होऊ शकतो। याचबरोबर मला असं वाटतं की या ठिकाणी शेती प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे आणि रोजगार निर्मितीसाठी गरज आहे। याचबरोबर आता महिला बचत गट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि महिलांचा विकास झाला तर परिवाराचा विकास होतो आणि परिवाराचा विकास झाला त्या परिसराचा विकास होतो। आणि महिला बचत गटांचे सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे आणि त्याला सुद्धा विक्री व्यवस्था सुद्धा आपण सर्वांनी मिळून त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे। तरच खऱ्या अर्थानं जो दलित आहे, शेवटचा माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याला प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे। तरच खरं वैभव आम्हाला या परिसरात दक्षिण तालुक्यात निर्माण होणार। आणि वैभव निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की काही घटक असतात, विध्वंस करणारे घटक असतात, परंतु अशा घटकापासून आपण थोडंसं सावध राहून आपल्या विकासासाठी काय करता येईल या गोष्टी आत्ता गरज आहे। या परिसरामध्ये पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे, उलिताखालचं क्षेत्र वाढलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे, तरच हे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे, तरच आपला भारत विकसित होणार आहे। भारत विकसित कधी होतो की दक्षिण तालुका विकसित झाला, जिल्हा विकसित झाला, राज्य विकसित होत असताना राज्य झालं की देश विकसित। आणि मग सर्व या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व मान्यवराला माझी नम्रपणाने विनंती आहे, विकासासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ आणि खऱ्या अर्थानं या परिसराचं वैभव म्हणजे विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू। परत एकदा तहसीलदार आणि त्यांच्या सर्व टीमचं आणि या परिसरातील सर्व नागरिकांचं, पंचक्रोशीतील नागरिकांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद।